पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर आता भारतीय लष्कराने प्रत्युत्तर जे आहे ते देण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या एका तासाभरापासून पाकिस्तानमध्ये भारतीय लष्कराने प्रतिहल्ले जे आहेत ते सुरू केलेले आहेत। पीओके आणि पाकिस्तानमधल्या अनेक शहरांमध्ये ड्रोनद्वारे जी आहे ती संपूर्ण हल्ले जे आहेत ते भारतीय लष्कराकडनं होताना सध्या पाहायला मिळत आहेत। जलालपूर असेल, ओकारा असेल या शहरांमध्ये भारतीय लष्कराकडनं ड्रोन हल्ले जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तान संपूर्ण बिथरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतोय। सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं भारतावरती पहिल्यांदा हल्ला चढवण्यात आला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरासाठी ही संपूर्ण हल्ले जे आहेत ते चढवलेले असल्याचं पाहायला मिळते। आणि गेल्या एका तासाभरापासून पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये हे सगळे हल्ले जे आहेत ते भारतीय लष्कराकडनं होताना पाहायला मिळत आहेत आणि पाकिस्तान संपूर्ण बिथरलेल्या अवस्थेत आहेत, घाबरलेल्या अवस्थेत आहेत। तर आताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। भारताचा पाकिस्तानवरती जबरदस्त प्रतिहल्ला जो आहे तो पाकिस्तानवरती आता भारतानं चढवायला सुरुवात केली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। सियालकोट, जलालपूर या भागावरती जे आहेत ते हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्ताननं भारताला खिजवण्याचा प्रयत्न केलेला होता। पाकिस्तानकडनं भारतातल्या विविध शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। भारतामधल्या 4 राज्यातल्या 26 शहरांमध्ये पाकिस्ताननं जे आहे ते हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता। भारतामध्ये जी संवेदनशील ठिकाणं आहेत त्यामध्ये भारताचे एअरबेस असेल त्यावरती देखील पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हा संपूर्ण हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो भारतानं परतवून लावलाय। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे। भारताकडनं पाकच्या अनेक ठिकाणांवरती हल्ले करण्यात आले। जलालपूर, जटान, सियालकोट जे आहे खैरान कॅन्टोन्मेंटमध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत। पीओकेतील काही ठिकाणी देखील हल्ले करण्यात आल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी सध्या आपण पाहतो आहोत। भारताकडनं पाकच्या अनेक ठिकाणांवरती हल्ले चढवले जात आहेत। जलालपूर, जटान, सियालकोट, खैरान